नमस्कार मंडळी, मी अश्विनी. स्वागत आहे तुमचं. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता, कारण माझे पप्पा 4 महिने घर सोडून नर्मदा परिक्रमेला गेले होते आणि ते आज सुखरूप घरी येणार होते. त्यामुळे सकाळपासून वेगळीच लगबग होती. असं वाटत होतं की आज काही सण उत्सव आहे. घरचं वातावरण एकदम आनंदीमय झालं होतं. कोण काय करत होतं तर कोण काय करत होतं, प्रत्येकाची वेगळीच तयारी चालू होती. मम्मी आणि काकीने मस्त मिळून स्वयंपाक बनवला होता, कारण आज कन्या भोजन पण करायचं होतं. मी पप्पांच्या स्वागतासाठी छान रांगोळी काढून घेतली. खूप सारी फुले आणलेली होती. आम्ही दोघींनी मिळून साधं पण छान डेकोरेशन करून घेतलं. 4 महिन्यांनी पप्पा घरात पाय ठेवणार होते, म्हणून मनात थोडी हुरहुर, थोडं समाधान आणि डोळ्यात थोडं पाणी आलं. पप्पा दारात आले आणि सगळ्यांनी त्यांचे पाय धुतले, नमस्कार केला आणि त्यांचे औक्षण केले. तो क्षण खरंच शब्दात सांगता येणार नाही. नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर कन्या भोजन करायचं असतं, म्हणून आम्ही कन्या भोजनाची तयारी केली होती. माझा भाऊ गावातील शाळेतून 9 छोट्या गोंडस मुलींना घेऊन आला. त्या अगदी देवीसारख्या दिसत होत्या. त्यांचे आम्ही मस्त स्वागत केले, त्यांचे पाय धुतले, नमस्कार केला आणि त्यांचे छान औक्षण करून घेतले. ते अगदी आम्ही मनापासून केले होतं. या कन्या म्हणजे साक्षात देवी मातेचं रूप मानलं जातं. नंतर त्यांना आम्ही मस्त भोजन दिलं. त्यांच्यासाठी खास अलंकाराच्या वस्तू आणलेल्या होत्या, म्हणजे देवी मातेला जे काही आवडतं ते सगळं आम्ही त्यांच्यासाठी आणलेलं होतं. देवी आईला वेणी खूप आवडते, म्हणून आम्ही वेण्या पण आणलेल्या होत्या. रुमाल, नेलपेंट, ब्रेसलेट, कंगवा अशा बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. आणि देवी आईला पानाचा विडा खूप आवडतो, म्हणून पानाचे विडे पण आणले होते. मुलींच्या चेहऱ्यावर ते एक वेगळाच आनंद होता. आजचा दिवस आम्हाला शिकवून गेला की श्रद्धा, संयम आणि विश्वास असेल तर सगळं शक्य होतं. पप्पांनी इतकी मोठी परिक्रमा पूर्ण केली, त्यांचा आम्हाला खूप अभिमान आहे. जर तुम्हालाही आमचा हा आनंदाचा आणि पवित्र क्षण मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला प्रेमाने एक लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा नर्मदे हर.